आणि जमलेल्या सर्व दादरपाडा ग्रामस्थ तसेच मला पाटील साहेब बोलले होते, मुख्य साहेब तुम्ही बोलले होते का आजूबाजूच्या गावातली काही मंडळी आहेत तिथे दादरपाडा व्यतिरिक्त कुठल्या गावातली मंडळी आहे का? हा जो कार्यक्रम ॲक्च्युली जसं आता माझं काम बऱ्यापैकी दोन्ही वकील साहेबांनी आणि शाहीद पाटील साहेबांनी खूप सोपं केलं आहे की हा निकाल जो आलेला आहे सर्वप्रथम दादरपाडा वासियांचं आणि मोहिते काकांचं विशेष अभिनंदन आणि या प्रकल्पग्रस्त समाजातर्फे त्यांचं विशेष आभारी मानतो की कुणीतरी हायकोर्टपर्यंत जाण्याची हिंमत केली. कारण पाटील साहेब सोपं नाही. 5 वर्षामध्ये साधारणतः 100च्या वर गावसभा मी घेतल्या असतील परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेच्या बॅनरखाली. वेगवेगळ्या गावामध्ये स्वखर्चाने वेळ घालून अर्धा 1-1 किलो साहेब टाकून गावांना एकत्र करण्याचं काम आम्ही करतो. म्हणजे चळवळ पुढे जातो. 100 सभा घेतल्या, त्यातनं 10 गावामध्ये रिपीट सभा होते, फॉलोअप बैठका होतात. त्यातनं 4 ते 5 गाव आहेत त्यांचा प्रस्ताव जातो, जसं तुम्हाला तुमच्या कलेक्टरकडे प्रस्ताव गेलेला आहे आणि आतापासून 3 गाव हायकोर्टपर्यंत पोहोचले. बरोबर आहे. तर तुम्ही जो निकाल हायकोर्टमधून जो आलेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन, दुमतच नाही. पण निकाल यायच्या अगोदर जे प्रबोधन तुमचं व्हायला पाहिजे होतं कम्पॅरिझन, ते ऑलरेडी ॲडव्होकेट विजय पाटील साहेब आणि शहाजी पाटील साहेबांनी सांगितल्यामुळे ते रिपीट करायची परत गरज नाही. बरोबर आहे. खरी लढाई जी आहे ते आता सुरू होते. कारण तुमच्या लक्षात कसं साहेब 3 वर्षाआधी तुम्ही जेव्हा माझ्याकडे आले होते तुमच्या गावातून त्यावेळेला मी सांगितलं होतं केसचा निकाल काय. आता सुधाकर पाटील साहेब केले, त्यांनी जी नाही केस टाकली त्याचा निकाल मला आताच माहिती. मी आता सांगतो, तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा, तोच निकाल येणार की कोर्ट एवढंच म्हणणार का कुठल्याही प्राधिकरणाला एखादं पॅकेज इम्पोज करायचा अधिकार नाही. तो कन्सेंटचा विषय, कायदा बनेल त्याची अंमलबजावणी करा, असाच निकाल येतो. तुम्हाला कुठलाही कोर्ट कुठल्याही म्हणजे कुठलेही तुम्ही याच्यावर जाताय न्याय प्रविष्ट ज्या बेंचकडं कुठलाच ब्रांच बनणार नाही 1 कोटी द्या किंवा 2 कोटी द्या, ते आपल्याला मिळवणार. हा लढण्याचा विषय, हा प्रबोधनाचा विषय, हा ट्रेनिंगचा विषय, हा अवेअरनेस स्प्रेड करण्याचा विषय. आता त्याचे असंख्य मार्ग आहेत. जसं शहाजी पाटील साहेब बोलले, उद्या जर समजा सिडकोला ही किंवा कुठल्या तरी प्राधिकरणाची जागा परत पाहिजेच, कारण तुम्हाला माहिती आहे लँड इज अ टँजिबल ॲसेट. तुम्ही सगळं मिळवू शकता, जमीन मिळवू शकत नाही. पिढोपिढ्या राखलेली जमीन. जर त्यांनाही जमीन पाहिजेच असेल, अगोदर त्यांनी गाजा देऊन बघितलं 22.5%, तुम्ही ते आणून पाडलं, कायदेशीररित्या आणून पाडलं. बरोबर आहे. मग आपण जिंकलो का? अजून जिंकलोच नाही आपण. आता सुरुवात झाली कुठल्या आपल्याला राहायची. कारण उद्या जर परत नोटीस आली का ठीक आहे आम्ही 2013च्या कायद्याने संबंध करतो, मग सेक्शन 22, सेक्शन 23 गावसभा होणार, तुमचं SPA होणार, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट होणार, सगळं होणार SI. त्याच्यानंतर जसं साहेब बोलले, जर रेडी रेंटचा भाव जिथे कमी असेल मग परत तुम्ही विचार केला अरे यार मला फक्त गुंठ्याचे 10 लाख रुपये मिळतात, मग ते 16 गुंठ्याचा 15 गुंठ्याचा प्लॉट मिळतो तोच बरा. परत संभ्रम तयार होणार. आणि सर्वात महत्वाचं, जसं आपले पुढारी काही लोक म्हणतात, काही लोक चांगलं पण बोलतात साहेब, म्हणजे कशासाठी बोलतात त्याचं राजकारण आपल्या त्यात जायचं नाहीये का जमिनी विकू नका. आजपर्यंत कोणी ऐकले का साहेब? सांगा तुम्ही. खरेदी विक्री थांबली का? आजच्या डेटमध्ये जर दादरपाडा किंवा वेशवी ह्या विभागामधला जर तहसीलदार दप्तरी भाव कमी असेल, त्याचा आता असा अर्थ नाही की तुम्हाला त्याच भावाने द्यायचं आहे. कायद्यात तशी तरतूद करून ठेवली की तुम्ही आजूबाजूची खरेदी खत काढा. आजूबाजूची खरेदी खत स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी आपण कमी दराचे करतो, त्याचा पण आपला भुर्दंड भोगावा लागतो. मग लोक काय म्हणतील, ते आमची चॉईस आहे, आम्हाला पैशाची गरज असते, आम्ही जमीन आमची विकतो. प्रत्येकाची चॉईस आहे ती, बरोबर आहे. पण कमीत कमी जे प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स नोटिफिकेशन निघाल्यानंतर गावात येतात त्यांना तरी आपण थांबवू शकतो कमीत कमी. त्यासाठी कुठला कायद्याने आपल्याला बंधन घातलेलं नाहीये, त्याला तुम्ही अवेअरनेस क्रिएट करू शकता. कमी व्हॅल्यूमध्ये जर खरेदी कोणी करतात थांबवायला पाहिजे आपण. कारण उद्या जर सरकार एकदम रिजिड भूमिकेमध्ये आली, जसं आता पाटील साहेब बोलले का सध्या 2 ना 3 कोटी रुपये गुंठ्याची जमीन, उद्या सरकारला जर भीती वाटली एवढे पैसे आणायचे कुठून, ते साम डाम दंडभेद वापरणार, त्यांचेच लोक पाठवून जमीन विक्री कमी व्हावं म्हणून, मग त्या कचाड्यामध्ये आपण अडकले जाऊ. मग त्याच्यावर कुठेतरी बंधनं आली पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारच्या गाव बैठका सुरू झाल्या पाहिजेत आणि त्याला विविध प्रकारचे पर्याय आपल्याला द्यावे लागतील. का बाबा तुम्हाला जर 22% नाही, 2013च्या काही जे निकष प्रमाणे मग तुम्हाला पैसे कमी भेटतात, मग तिसरा पर्याय कुठला असू शकतो, चौथा पर्याय कुठला असू शकतो. जसं आता नगरपट्ट्यात वदलेलं साहेबांनी, तो एक पर्याय आपण एक्सप्लोर करू शकतो. उदाहरणार्थ साहेब सांगतो, करंजाडी गाव इथे सिडकोची नोटिफाईड झाले 7-8 एकर. ते शेतकरी माझ्याबरोबर सिडकोमध्ये त्यांना मी घेऊन गेलो होतो का आम्हाला आता द्यायचे नाही, लॉजिस्टिक पार्कच तिथे बोललो, एक्सेल नोटीस देत असते. तर त्यांना माहिती आहे हा LAR नाही, थेट खरेदी पद्धत आहे. चेंज ऑफ प्रोव्हिजन कधी पॉसिबल, ते कधीही चेंज करू शकता तुमचं प्रोव्हिजन. लॉजिस्टिक पार्कची हाऊसिंग योजना केली किंवा दुसरं काय केलं किंवा दुसऱ्या फक्त विकली होती, तुम्ही काही करू शकत नाही का तुम्ही थेट खरेदी करता तिथे. बरोबर आहे. त्यांना सांगितलं तुम्ही देऊ नका जमीन अजिबात, तुम्ही त्यामध्ये CC सिडको आहे.
सीसी देत नाही, कधी ना कधी मिळेल ना तुम्हाला सीसी. आज ना उद्या कधीतरी चांगली सरकार पटेल, चांगले अधिकारी येतील. तुम्ही जोपर्यंत कन्सेंट देत नाही तोपर्यंत सरकार जमीन ती घेऊ शकत नाही. सिडको जबरदस्ती करूच शकत नाही. बरं, कंपल्सरी ऍक्विजिशन मध्ये जायची ते भीती दाखवत आहे. विरकर साहेब होते ते बोलले आम्ही कंपल्सरी ऍक्विजिशन करू. मी बोलू करून दाखवू तुम्ही 7 एकरचं कंपल्सरी ऍक्विजिशन, आम्ही तुमचा सत्कार करू. त्यांनी आमच्या पेंदरला एका ढाब्यावरचं कंपल्सरी ऍक्विजिशन केलं 54 गुंठ्याचं. त्याला तुम्ही सगळीकडे करू शकतो. 7 एकर आणि 54 गुंठ्यामध्ये फरक आहे. छोट्या जमीन, रोड, ब्रिज आडाणी असते ते खूप अनअवॉइडेबल प्रोजेक्ट असतो. अशा ठिकाणी कंपल्सरी ऍक्विजिशन सरकार करतं. पोटाला चिमटा घेऊन बोला की त्यांना स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायचाच नाही, जनतेचेच पैसे होते, पैसे द्यायचे. पण 8 एकर, 7 एकर, 50, 500, 1000 एकर जमीन कंपल्सरी करून कुठलंच सरकार करू शकत. राहिली गोष्ट 2013च्या कायद्याची. या 2013च्या कायद्याने काश्मीरपासून कन्याकुमारी, द्वारकेपासून तुमचं पार आसामपर्यंत एकही इंच जमीन आजपर्यंत सरकारने संपादन केली नाही. कोणी ते मला सांगावं, पुरावा दाखवा, संपादनच झालेलं नाही. का त्याचे निकष जितके शेतकऱ्याच्या बाजूने का सरकार घाबरतं, प्राधिकरण घाबरतात त्यांनी संपादन करायला. म्हणून त्यांनी थेट खरेदी नवीन गाजर आणला. बरं, ते गाजर आपण हाणून पाडायचं तर सॅलड करून खायचा ते पण आपण ठरवलं पाहिजे. ते आपल्याला कसं मानवेल अशा प्रकारचे निकष ठेवून जर आपण आपले प्रपोजल दिले तर ते तर मार्गी निघू शकतो. पण आपण फक्त पुढाऱ्यांकडे फोटो दाखवून राहिलो, त्यांनी आमच्यासाठी काहीच नाही केलं. वकिलांकडे फोटो दाखवून राहिलो, त्यांनी आमच्यासाठी काही नाही केलं. ते चालणार नाही. उद्या तुमचा नफा झाला किंवा नुकसान झालं त्यांना काही फरक पडत नाही. उद्या आम्हाला इथे बघितलं मला कोणाला काहीच फरक पडत नाही. नुकसान तुमचं होतं. माझ्या स्वतःच्या गाव साहेब पेंदरमध्ये आता मला एक काही इथे तरुण लोक खूप कमी, खूप मोठी शोकांती घ्यायचं. इथे आज तरुणांची संख्या पाहिजे होती, महिलांची संख्या पाहिजे होती. कुठेतरी तुम्ही खेदाने बोलतो मार्केटिंगला कमी पडतं. आजचा जमाना मार्केटिंगचा आहे. आजचा जमाना शोबाजीवर आहे. आज इथे डिजिटल सभा झाली पाहिजे होती किंवा तुम्ही 8 गावं मिळून एकत्र वगैरे त्याची सभा लावायला पाहिजे. आम्हाला काही चमकायचं नाही. तुम्हाला असं वाटेल नको बाबा यांना व्हिडिओवर चमकायचं आहे, काही गरज नाही त्याची. पण माझं असं म्हणणं आहे का लोक जागरूक व्हायला पाहिजे. तर हे नसतं एका गावची लढाई नाही, एकट्या मोहितेची लढाई नाही, एकट्या दादरपाड्याची लढाई नाही. ही संपूर्ण विभागाची लढाई आहे. आणि जसं साहेब बोलले मगाशी, जनतेची ताकद नसेल तर कोर्टाचे निकष आणि कागद हे कागदावर त्यांच्या अंमलबजावणी सरकार कधी करत नाही. कारण हे क्रिमिनल निकाल नाही आहे. काही काही गुन्हा केला तर फाशीला लगेच फाशी देते. हे सिव्हिल मॅटर्स आहे. त्याच्यामध्ये ते ठरवतात त्याची इम्प्लिमेंटेशन कधी करायची. थोडे दिवस गप्प बसतील. आता बाबा हे लोक जागृत दिसतात, काय करणार, साईड बाय साईड खरेदी व्यवहार चालू ठेवणार. जेव्हा वेळ येईल तेव्हा 60-70% इन्व्हेस्टर त्यांना जमिनीची आत्मीयता अजिबात मिळेल. त्यांना तुमची जमिनीच्या बदलीमध्ये तो 16% प्लॉट मान्य असतो. त्यांना माहिती तो युडीसी पण 2.5 FSI मला मिळणार आहे. आता बिल्डर्स आपल्या इथे बसलेले आहेत, त्यांचं कॅल्क्युलेशन त्याप्रमाणे चालतं. मग प्रॉब्लेम असं होतं जे चिंद्रणला झालं, आता सुधाकर पाटीलला दिलं, तिथे आम्ही होतो, तिथे पण तेच झालं. प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स लोकांनी जमिनी आधीच विकत घेतल्या. त्यांनी कन्सेंट द्यायला सुरुवात केली. नवले प्रांताधिकारी बोलले बाबा एवढ्या लोकांनी घेतले, तुम्ही नाही घेतलं हे पण नाही भेटणार, लवकर लवकर घ्या, माझी बदली होणार आहे. लोक भोळे होते, घेतले पैसे. हे आपल्या बाबतीत पण होऊ शकतं साहेब. नाही बरोबर. काही लोकांनी तिथे अजून पण जमीन दिलेली नाही. ठीक आहे, उदाहरण आपण देऊन मी माझ्या गावचं बोलतोय. तर ज्या वेळेला गाव आमचं दिसतंय 2.5 एकर, आता मी गावठून विसरायचे मुद्द्यावर, कारण सगळ्यांकडे असं थोटाण माजून ठेवलंय का आपण वेगवेगळ्या रिजनमध्ये आहोत, शहरी भागामध्ये आहोत, महापालिका आजूबाजूला आहे, सिडको आपली SP आहे, इथलं कसलं गावठाण आपण काही ग्रामीण भागात थोडंच आहोत. पण सरकारचे जे कायदे सगळीकडे समान असतात. जर शहरातल्या माणसाने एखाद्याच्या पायावरून गाडी नेली तर त्याला पण साधा म्हणा, ग्रामीण गावातल्या बैलगाडीत ती गाडी घेतली तर त्याच्यावर तोच निकष लावला जातो. बरोबर आहे. मग हे आपल्या लोकांच्या डोक्यात घुसून ठेवले काही संघटनांनी पण आणि काही लोकांनी का तुम्हाला गावठाण विस्तार डिमार्केशन काय मिळू शकत नाही, जे काय शिकतो मी साहेब तुम्हाला सांगतो. या क्षेत्रात पडलोय, काही लोकांचे प्रस्ताव गेले सिडकोचे MD आमचं गावठाण विस्तार करा. सिडको कोणी गावठाण विस्तार नाही. परवा दिवशी आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंची आम्ही भेट घेतली. ते बोलले का लीजवरच सिडको चालते. मी स्वतःबद्दल नगरसेवक होतो, आम्हाला मालकी पाहिजे. मालकी पाहिजे असं तो अधिकार राज्य सरकारला आहे. तुम्हाला हे कळत नाही का म्हणतो आमचे सगळे नेते सिडको मिळत. सिडको लीजवरच चालते, सिडको मालकी देऊ शकत. ठीक आहे, तो वेगळा विषय आहे, त्याच्याकडे आपण जातले वेळ पण भरपूर झाली. तुम्ही माझ्या गावाचं उदाहरण देतो. माझ्या गावचं गावठाण होतं साहेब 2.5 एकर. तहसील दप्तर जो नकाशा आपण काढतो तो कधी ब्रिटिश काळी कधी मोजला असेल. ह्या गावचं किती कोणी सांगू शकेल, तुम्हाला तो अभ्यास करावा लागेल. हा, मग आता आम्ही जेव्हा आमचं गाव स्वतःहून होता प्रस्ताव दिला, कलेक्टरकडे दिला, प्रांत अधिकाऱ्याकडे दिला, तहसीलदारकडे दिला, कोणी नात द्यायला तयार नाही. पाटील साहेब बोलून तुम्हीच बोल. 1000-2,000 रुपये गती काढली, 4-5 रुपये जमले बसून पूर्ण गाव असं एकदम प्रॉपर आउटर बाउंड्री काढली, अभिलेख काढून इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी काइंड ऑफ टायटल, म्हणजे गुड सर्वंट असेल, सिडको संपादित असेल, सिडको नोटिफाईड असेल, MIDC असेल,
सगळ्या प्रकारच्या जमिनी रेखांकित केल्या, प्रत्येकाला वेगवेगळी कलर दिलो. ही एमआयडीसी संस्था आहे, ही सिडको संस्था आहे, ही सिडको नोटिफाईड आरक्षण, आणि ही सगळी घरं त्यांच्या अभिलेखासहित किती सगळी घरं. आता आपल्याकडे पुरावा कुठे, घरपट्टी पुरावा नसतो जमीन मालकीचा, प्रॉपर्टी कार्ड मिळू शकत नाही कारण जागा सिडकोच्या मालकीची दिसते, एमआयडीसीच्या मालकीची दिसते. तसा नकाशा केला, गाव ठराव घेतला आणि आम्ही हायकोर्टमध्ये पिटिशन टाकली. तर निधी चौधरी जेव्हा आपले कलेक्टर होत्या, त्यांचं म्हणणं असं झालं की बघा तू जर मला मित्र समजतो, तुला एक सल्ला देतो, एक तर्फी लढाई लढव. आता त्यांचं जाहीर प्लॅटफॉर्म नाव घेऊन चुकीचं होऊन जाईल, पण त्या पण घाबरत नाही, त्यांना पण तुमचं म्हणजे आत्मीयता भरपूर शेतकरी. तुम्ही दुतर्फा लढाई. सरकारचं प्रयोजन काय जमिनीचं, फक्त महासंस्थेला तुम्ही विरोध करा पाहिजे. आणि असं कुठलं तरी कारण द्या, जसं जर मला आता इथून पेंजारला जायचं माझ्या गावाला, एक रस्त्यातून ट्रॅफिक आहे, पर्यायी रस्ता मला शोधावा लागेल, पर्यायी रस्ता शोधा. मग तेव्हा आम्ही साहेबांचा सल्ला घेतला, अजून 4-5 ठिकाणी फिरलो आणि मग एक नवीन संकल्पना आणली. तर आधी आमचं गावाचं जिथपर्यंत ताबा कब्जा केला, करंट टिल इट्स करंट ग्रोथ अँड एक्सपान्शन जेवढं पण वाढले 2.5 एकरच्या बाहेर, तिथपर्यंत ॲज पर पजेशन आम्हाला आधी मालकी द्या, तिथपर्यंत गावचं आमचं सीमांकन करा, असं कलेक्टरला पाहिजे केली, सिडकोल नाही आणि युडी सेक्रेटरी स्टेटचा सेक्रेटरी. त्याच्यानंतरच तुम्ही 2013च्या काही तुम्ही संपादन अशी केस टाकली. 2 हेरिंगनंतर आम्हाला असं आलं तर जोपर्यंत त्याच्यावर शासन निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलीच ऍक्शन घ्यायची नाही, कुठली प्रोसिडिंग करायची नाही. स्टे ऑर्डर भेटलाच 5 वर्ष झालं, प्रत्येकाच्या 100-100, 500 आमच्यामध्ये रूम बाहेर चालेल. सिडकोच्या जागेवर, एमआयडीसी जागेमध्ये उद्योग आहेत, सगळे 2-3 लाख रुपये कमावून लोक आहेत. 5 वर्षाचे पैसे झाले किती साहेब, खर्च किती केला आहे? 5 लाख रुपये अख्या गावाने, फायनल लोकांचं. बरं, आता एक अशीच पुढे चालली आणि सध्या जो जी आर आलाय का बाबा तुम्हाला आम्ही 15% पैसे घेऊन भाड्यात देऊ, पजेशन आहे तुमचं, ठीक आहे, तो कागदावर तरी आहे, सध्या इम्प्लिमेंट होईल माहिती नाही, मालकी पण मिळाली, तर किती मोठे यश आहे सांगा तुम्हाला. अशा प्रत्येक गावामध्ये आम्ही करत गेलो, कुठे कुठे यश आलं, कुठे कुठे अपयश आलं, कारण चळवळ मागे पडली, करत जाण्याचं उदाहरण आहे. असाच आदेश हायकोर्ट काय बोलला, डिमार्केशन करून हा अधिकार कोर्टाचा नाही, हा अधिकार सिडकोचा नाही, हा अधिकार महसूल खात्याचा कलेक्टरचा आहे. म्हणून रायगड कलेक्टरने सुनावणी घ्यायची, 8 आठवड्यामध्ये याचा अहवाल आमच्याकडे द्यायचा. आदेश झाला कलेक्टरचा, महिला कलेक्टर होते. मग आता काम कोणाचं होतं, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी फेरफाटा कोणी मारायचा. आदेश झाला म्हणून तर लगेच ते झालं असं नाही ना, जल्लोष करणे, फटाके वाजवणे चालत नाही. मग त्यांनी तो सपाटाच सोडून दिला. कलेक्टरकडनं प्रांताकडे आलं, तिथेच धुळकट पडलं, प्रांताकडे तहसीलदारकडे तिथेच धुळकट पडलं. मग सरपंच बदलला, चळवळ थंड पडली, पैसे संपले, आम्ही लोक जाणं बंद झालो. मग 2 वर्षानंतर कलेक्टर बदलला, सिडकोच्या सीएलओने त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या ज्या जमिनी आहेत विस्तारित गावठाणामध्ये त्या आमच्या मालकीच्या आहेत, त्याच्यामुळे यांना डिमार्केशन काय घेता येणार नाही. आणि यांना ऑलरेडी 12.5% योजना आम्ही दिलेली, ती घरं बांधण्यासाठी दिली. आता परत त्यांना घराचं आम्ही कसं काय देणार, पाहिजे तर घरच्या पोटीमध्ये आम्ही त्यांना भाडेपट्ट्याने देऊन टाकतो. आता कलेक्टर जे होते योगेश भसे, त्यांनी तो अहवाल तिथे वाचला, काय त्यांच्या हाती झाले बोलले असं आपल्याला माहिती नाही. त्यांनी डायरेक्टली एका पेजची जजमेंट देऊन टाकली. ती जजमेंट द्यायच्या अगोदर आदेश दिला होता कलेक्टर रायगड का तुम्ही करंजाड्या गावचा पंचनामा करा. कुठे किती घर, 84ला किती, 2004ला टाउन प्लॅनिंग तेव्हा गाव कुठपर्यंत वाढलं, 70ला ऍक्विजिशनचं तुम्ही प्रोसिडिंग चालू केलं तेव्हा गाव कुठपर्यंत पोहोचलो होतं. समजा 3 एकर सध्या गाव आता 11 एकर, पण ज्या वेळेस 70ला तुम्ही संपादन करायला आले तेव्हा गाव 5 एकर झालेलं असेल, बरोबर आहे. याचे रेकॉर्ड्स तुम्ही रेकॉर्ड आणा असा आदेश दिला होता. मग तो रेकॉर्ड जर कलेक्टरचा आदेश होता, कलेक्टर काय गावात येणार आहे का तुमच्या, त्याचं करणे आदेश द्यायचं, हे करणार कोण, तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी. मग तुम्ही त्यांचा सपाटा लावायला पाहिजे. त्या आदेश जे अंमलबजावणी होते मग त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करायला पाहिजे. आम्ही सांगून दमलो, पण त्यांचं म्हणणं आता आपण केस जवळजवळ जिंकले, आता काही करायची गरज नाही. मग आपल्या विरुद्ध निकाल केला. कलेक्टरने डायरेक्ट निकाल असा दिला साहेब का सिडकोच्या हे या मुद्द्याप्रमाणे आमच्यासाठी फॉर आहोत आणि तुमचे काय आम्ही निकाली करतो तुम्ही वरच्या कोर्टाचा. मग हे अपयश जे आहे चळवळीचं अपयश नाही, हे अपयश परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचं नाही, या अपयश तिथल्या गाववाल्याचं. त्यांनी ती चिकाटी सोडून दिली. म्हणून तुम्हाला विनंती आहे का तुम्हाला सुद्धा ठीक आहे, तुमची जी जमीन आहे ती तुम्ही 5.5% देताय, महिन्यासारखे 40% देताय का 2013च्या कायद्यात देता, तो तुमचा अधिकार आहे. तिथे तुमचा कसा कसा फायदा होईल त्यासाठी सगळी मंडळी आम्ही आहोत तुमच्याबरोबर. पण सर्वात प्रथम तुम्हाला गाव वाचवावं लागेल. नाहीतर आज नैनामध्ये असं झालंय का 40% लोक बोलणारे लोक आता संमती द्यायला लागले, पण त्यांचा प्लॉट त्यांच्याच घरावर टाकून दिलाच. कारण गावांचं डिमार्केशन झालंच नाही कुठेच. गाव अजून 2 एकर 3 एकर, पण आज गाव 50 एकर झाली, पुढे 40 एकर झाली. मग त्या शेतात जी घर आहे, समजा किरण पाटीलचं 20 गुंठ्याचं घर शेत आहे गावाच्या बाहेर, मूळ गावठाणात नाही, बरोबर आहे. आता मी 40%चा प्लॉट सुद्धा मान्य केला, ग्रेट झालं, तर मला 20 गुंठ्याच्या बदली 8 गुंठ्याचा प्लॉट भेटला पाहिजे, बरोबर आहे साहेब. तो माझ्या घरा, माझं 2 गुंठ्यामध्ये घर आहे, त्या घरावरच टाकून दिला. मी लिटरली मला 6 गुंठे भेटले.
2 गुंठे माझं ऑलरेडी ते ताबा आहे ना जागेवर. तर आपली मागणी अशी असली पाहिजे होती की 20 गुंठ्याचं जे माझं शेत आहे, माझं 2 गुंठे 100% माझं तुम्हाला एक्झाम करावं लागेल, ते गावठाणाचा भाग करावा लागेल. माझं पैसे बोलले माझे ते गावाला द्यायचे का विषय येतच नाही. बरोबर आहे, काही संभ्रम असेल कारण नाही. राहिलेले 18 गुंठ्याचा प्लॉट आहे तुम्हाला, तुम्ही आम्हाला द्या. आणि तो 18 गुंठ्याचा जो प्लॉट आहे तो शक्यतो त्या 2 गुंठ्यामध्ये माझं बांधकाम आहे त्याला लागून द्या. आणि फ्युचरमध्ये मी जेव्हा तो प्लॉट डेव्हलप करेन तेव्हा ते दोन्ही ॲमॅलगमेशन होऊन सेम FSI मला पाहिजे. जर गावठाणाचा FSI 0.5 किंवा 0.75 असेल तर त्याला कमी चालणार नाही. कारण तुम्ही पूर्ण नैने क्षेत्रामध्ये जमीन घेता, मग गावानं म्हणजे का ठेवता. असं जर आज नाही केलं, त्याच्यावर पॉलिसी नाही बनली, तर सेम नवी मुंबईसारखं प्रत्येक गावाच्या आजूबाजूला टोले जंग इमारती, गाव मस्त गार्डन, पार्क, 15 मीटर 20 मीटरचे रस्ते, क्रीडांगणं होते, सगळं होईल. गावं बघासच राहते. गावांमध्ये ट्रेन पण नैनला जोडल्या जायला गेल्यानंतर काय उपयोग नाही ना साहेब. म्हणजे शहरं नियमित होतील, कमी जास्त पैसेही मिळतील, सगळे सदन होते, दुमत नाही. पण लाईफस्टाईल शून्य असेल. जर शहरांबरोबर गावांचा विकास करायचा असेल तर शहराबरोबर गावाला जोडावं लागेल. तुमच्याकडे अजून खूप इथं काम करण्याची म्हणजे वेळ आहे, पण त्यासाठी तुम्हाला संघटित व्हावं लागेल आणि जास्तीत जास्त गावं जोडावी लागतील आणि अशा गाव बैठका वेळोवेळी चालू ठेवाव्या लागतील. आणि राहिली गोष्ट प्रपोजल का बाबा आम्हाला पर्याय काय पाहिजे. आता सर साहेब बोलले जर आता मागरपट्ट्यासाठी 400 एकरमध्ये आमच्या इथे तळलेला केळीसाठी म्हणून केली आहे, छोटीशी आहे 7 एकरमध्ये. 7-8 शेतकरी एकत्र आले, पण महापालिकेने CC घेतली, चालू केलं काम. आपल्याला कोणी थांबवलं. हा लोक म्हणतात आमच्याकडे पैसे नाही. सर्व जमीन हाच पैसा आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आहे जमीन, बाकी सगळी विकत घेतात या दुनियामध्ये. जमीन आहे तर सगळं आहे. आणि जर तुमची जमीन तशी सुद्धा अजूनपर्यंत काही सिडकोच्या नोटिफाईड प्लॅनमध्ये नाही, शिक्के बिक्के पडलेत का नाही अजून, कोणाला कोणी थांबू शकत नाही. तुम्ही आम्हाला तरी कमी कमी सिडकोची NOC सिडको देत नाही. NOC फार पालकमंत्र्यांचं पदार्थ सिडको केल्याचे लोक साहेब बोलले. आता ते सिडकोचे अधिकारी गंभीर झाले, ते कोणालाच मानत नाही. तेच आहे ना, प्रोसिजर आहे ना. त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा आहे का सर्वप्रथम तुम्ही गाव बैठक घेऊन तुमच्या गावाचं, तर साहेबांनी सांगितलं का 500 मीटर 3 किलोमीटरपर्यंत आहे, ते समजा जरा एक्झॅक्युट केलं तर होईल. पण कमीत कमी तुमचं सध्या जिथपर्यंत ताबा गेला तिथे गाव तर वाजवा लागेल तुम्हाला. नंतर उद्या तुमचा फायदा समजा ठीक आहे 4 कोटी रुपये गुंठ्याने जमीन गेली होती, घरांचं काय नाही. चिंद्रला अनुभव आलाच आहे. 15 गुंठे जागा होती एकेची, त्याला 60 लाख रुपये भेटले. पण त्या जागेमध्ये जर 50 लाखाचा बनला होता त्याला 1000 रुपये स्क्वेअर फूट नुकसान भरपाई. काय फायदा, जिंकलं पण नाही हरलो पण देतं. त्याच्यामुळं गावाचं तुम्हाला डिमार्केशन पहिले करून घ्यावं लागेल. तो प्रस्ताव तुम्ही कोर्टात दिला, सॉरी कलेक्टरकडे दिला आहे, तो हायकोर्टमध्ये टाकून एकट्याचा टाकू नका. जी चुकी आम्ही केली तशी करू नका तुम्ही. ही चळवळ दिसली पाहिजे, तेव्हा ती चर्चा होती. एक केस कोणी टाकतो, 7-8 त्यांचे केसेस जमा करा. गावगाव बैठकी, हा प्रबोधनाचा विषय, ट्रेनिंगचा विषय, हा चर्चा करण्याचा विषय, लोकांना जागृत करण्याचा विषय, हा लढण्याचा विषय. म्हणून तो आपल्याला असं वाटत असेल का कोर्टाचा निकाल म्हणून आपण सर्वस्व जिंकला, असं होत नाही. आता त्या नैनाच्या केसमध्ये हाच उत्तर आहे का तुम्ही 40% 50% असं थेट खरेदी करण्यासाठी तर शेतकरी राजी नसतील तर जबरदस्ती करू शकत नाही. तुम्हाला 2013च्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल. पण तिथे तोच प्रश्न आहे. मग 2013चा कायदा श्रेष्ठ, 40%चा प्लॉट श्रेष्ठ. म्हणून पहिले गाव वाचवा, आणि गाव वाचवण्यासाठी, गावाच्या विस्तारित गावांमधली घरं वाचवण्यासाठी जे जे काही कायदेशीर पाठपुरावा करायला त्यासाठी आम्ही आहोत. इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. जास्त वेळ झाली, याच्या पुढची बैठक अजून दणक्यात झाली पाहिजे साहेब. तुम्हाला जे काय पाहिजे ते सगळे आले. धन्यवाद.